So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 10 and we are going to take your next lesson of science and technology part 2. The name of the lesson is towards green energy. आपण धडा सुरू करा त्या धड्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे स्टुडंट्स लिमिट ॲज वेल एज म्हणतात ना सर्व गोष्टी अडचणी असल्यामुळे आपल्याला ॲट अ टाइम तुमचे सायमल्टेनियस lecture घ्यावं लागतं. So because of some of the problems we are facing in this on lockdown period किंवा online म्हणा याच्यामध्ये we are taking your lessons simultaneously in English as well as Marathi. But don't worry, I'm going to explain each and everything to you. सर्व काही आपण सर्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व तुमचे जे काही विषय आहेत सायन्स विषय तो समजून पण तुम्हाला देण्याचा खूप प्रयत्न आपला आहे. आपण 100% याकडे लक्ष देत आहोत. तर तुमचा धडा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. यामध्ये तुम्ही शिकणार आहात ऊर्जेचा वापर म्हणजे काय, कसा करतात तो, विद्युत ऊर्जा कशी काय निर्माण होते आणि विद्युत निर्मितीची प्रक्रिया आणि पर्यावरण म्हणजे काय याचा सर्वांचा आपण संबंध पाहणार आहोत. ठीक आहे. तर काय शिकणार आहोत आपण बघा. व्हॉट आर वी गोइंग टू लिसन और व्हॉट आर वी गोइंग टू स्टडी. use of various energy resources, generation of electrical energy, and process of generation of electricity and environment. The process of generation of electricity and environment. काही प्रश्न आपल्याला दिलेत बघा. ऊर्जा म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. ऊर्जेची व्याख्या काय, फार साधी सोपी व्याख्या आहे. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा असे म्हणतो. ऊर्जेचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत. बरोबर. स्थितिज ऊर्जा, गतिज ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा वगैरे वगैरे खूप ऊर्जा आहेत. हा ठीक आहे. त्याची विविध रूपे, प्रकार आणि रूपे आपण पाहिलेली आहेत. बरोबर. सो व्हॉट इज एनर्जी. द एनर्जी इज द एबिलिटी टू परफॉर्म अ वर्क और टू डू वर्क. आता तुम्हाला काय करायचं बघा. थोडंसं वाचून तुम्हाला सर्व गोष्टी सांगतोय. छान धडा आहे. सगळ्यांचं स्क्रीनवर लक्ष पाहिजे. खूप मस्त म्हणजे तुमच्या मी सांगितलं आधीच की तुमच्या बुद्धिमत्तेसाठी हा खूप छान धडा आहे. तुम्हाला यावेळेस कळेल. आता शिकायचा पहिला पार्ट आपल्याला शिकायचा ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर. एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. आपल्या गरजा कोणत्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. याप्रमाणे आपल्या आधुनिक संस्कृतीमध्ये आपली गरज आहे. ती गरज आहे कोणती, तर आपली गरज कोणती आहे तर ऊर्जा. लक्षात घ्या. ऊर्जा ही आपली काय आहे, गरज आहे. मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे. आज ऊर्जा नसेल तर आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अगदी आपण जो काही अभ्यास करतात तो सुद्धा जर आपल्याकडे लाईट नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल तर हा अभ्यास सुद्धा आपला होणार नाही. म्हणजे ही आपली काळाची गरज बनलेली आहे, प्राथमिक गरज. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची म्हणजे मेकॅनिकल एनर्जी गरज असते, तर काही ठिकाणी तुम्हाला रासायनिक ऊर्जेची म्हणजे केमिकल एनर्जी गरज असते. काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची साऊंड एनर्जी गरज असते, तर काही ठिकाणी तुम्हाला प्रकाश ऊर्जेची म्हणजे लाईट एनर्जीची गरज असते. तर काही ठिकाणी तुम्हाला हीट एनर्जी लागते म्हणजे उष्णता ऊर्जेची गरज असते. ही विविध स्वरूपाची ऊर्जा आपण कशी मिळवतो याचा आपण आपण आधीच अभ्यास केलेला आहे. त्याला आपण म्हणतो ऊर्जा अक्षयतेचा नियम. सो वी आर गोइंग टू लर्न एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. In modern civilization, energy has become a primary need along with the food, clothes, and shelter. We need energy in different forms for diverse types of work. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy, or heat energy. How do we get this energy from of sorry? How we get these different forms of energy? कसं करतो आपल्याला त्या तुम्हाला कळेल बघा. How are we going to get these different kinds of energy? कसे ऊर्जा आपल्याला मिळते हे आपल्याला पाहायचं आहे. राईट. तर तुम्हाला माहित आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम तुम्ही शिकलेला आहात. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मानवाला आवश्यक असणारी बघा मानवाला मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात. मागील इयत्तेमध्ये तुम्ही ऊर्जा, ऊर्जा स्रोत यांचा अभ्यास केलेला आहे. ऊर्जा निर्मितीसाठी तुम्ही कोणकोणत्या निर्णय ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, त्याच्या पद्धती काय, त्या प्रत्येक पद्धतीचे कोणते शास्त्रीय तत्व आहे, हे ऊर्जा वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्याला या धड्यात जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय काय शिकणार आहात त्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकणार आहात बघा. सो व्हॉट आर वी गोइंग टू लर्न इन दिस चॅप्टर दॅट we know that energy can be converted from one form to another. याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, नसेल माहित तर तो वाचून घ्या, सोपा आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी. द एनर्जी कॅन निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन ओनली बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अदर. बरोबर की नाही. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी आर यूज टू द डिफरंट forms of energy necessary for us. In previous standard, you already have learned about energy, sources of energy, various concepts related to them. आता काय शिकणार तुम्ही here? We will learn about various sources that are now used for the generation of electrical energy methods.
For this, the scientific principles and that are used as well as advantages and disadvantages. आणि सगळ्यात शेवटचा तुम्हाला पार्ट आहे महत्वाचा ग्रीन एनर्जी. काय पार्ट आहे तुम्हाला? ग्रीन एनर्जी. काय आहे तुम्हाला? ग्रीन एनर्जी. बघा. आता विद्युत निर्मिती कशी होते? बघा. आवाज बंद ठेवायचा बाळांनो प्लीज. विद्युत निर्मिती कशी होते? तुमचा आवाज बंद पाहिजे. म्यूट युअर साऊंड. हाऊ द जनरेशन इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते. बरोबर, विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते. आवाज बंद ठेवायचा तुमचा. कोणाचा आवाज चालू आहे? ना सो बघा आता पुढे नेमकं काय कशा प्रकारे आपल्याला एनर्जी ही मिळणार आहे. तर विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला थोडक्यात मी याच्या आधी कल्पना दिलेली आहे. आता तुम्हाला सांगतो की वाचून बघा. वाचण्याच्या आधी आणि वाचण्याच्या नंतर पण तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे जो आपला रेकॉर्डिंग टायमिंग आहे तो कमी होतो आपल्या लक्षात घ्या. मी तुम्हाला एवढं डिस्कशन करतो तर 40 मिनिटांमधून आपल्याला जो रेकॉर्डिंग टाइम हा 20 मिनिटच होतो. कारण आपण एवढं डिस्कस त्याबद्दल करत असतो. तुम्हाला अनेक गोष्टी माहिती सांगत असतो मी आणि ते आपण रेकॉर्ड करत नाही. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन काय म्हणतात त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेमध्ये काय तयार होते? विभवांतर निर्माण होते. काय निर्माण होते? विभवांतर निर्माण होते. बरोबर, ठीक आहे. नाव सो जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. Most of the electric power plants are based on the principle of electromagnetic induction. Invented. कोणी इन्व्हेंट केलं होतं? लास्ट मंथ लास्ट त्याच्या लास्ट क्लास आपण पाहिले. कोणी इन्व्हेंट केलं होतं? Who have invented? मायकल फॅराडे. कोणी इन्व्हेंट केलं होतं? मायकल फॅराडे. Now, according to this principle, whenever magnetic field around a conductor changes, a potential difference is generated across the conductor. आणि हे potential difference generate झालं की you know very well that there is a formation of electricity, right? Movement of electrons and formation of electricity. Now, आता विद्युत वाहक विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते. किती प्रकारे? दोन प्रकारे. पहिलं तर विद्युत वाहक काय दिलंय? विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबक क्षेत्र बदलते. ठीक आहे, हे एक पद्धत. म्हणजे तार स्थिर ठेवायची आणि चुंबक फिरता ठेवायचं किंवा चुंबक स्थिर ठेवायचं किंवा काय करायचं आपल्याला? चुंबक स्थिर ठेवायचं आहे किंवा काय करायचं आपल्याला? चुंबक स्थिर ठेवायचं आणि विद्युत वाहक तार फिरती ठेवायची. चुंबक स्थिर ठेवायचं आणि तार फिरती ठेवायची. या दोन गोष्टीतून आपण काय करू शकतो? विद्युत चुंबकीय क्षेत्र बदलू शकतो. बरोबर, म्हणजे चुंबक स्थिर आणि विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजे अशा दोन्ही प्रकारामध्ये काय तयार होतं? तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. काय निर्माण होते? विभवांतर. आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती जी काही यंत्र करतात त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिक जनरेटर. त्याला काय म्हणतात? विद्युत जनित्र. इलेक्ट्रिक जनरेटर, विद्युत जनित्र. बरोबर. तुम्हाला पुढे हे पण आहे, चित्र पण आपलं डायग्राम दाखवतो. द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज इन टू वेज. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं टू वेज. सो फर्स्ट काय करायचं? कंडक्टर स्टेशनरी ठेवायचा आणि मॅग्नेट रोटेट करायचा. ओके, कंडक्टर स्टेशनरी ठेवायचा, मॅग्नेट रोटेट करायचा. किंवा दुसरी मेथड अशी की त्याच्या अपोजिट मॅग्नेट स्टेबल ठेवायचा, स्टेशनरी ठेवायचा आणि कंडक्टर तुमचा मूव्ह करायचा किंवा कंडक्टर रोटेट करायचा. द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस or if the magnet is stationary the conductor is moving then also the field around the conductor will change. Now what will happen? याच्यामुळे thus in the both cases a potential difference is created across the conductor. काय तयार झाला? potential difference. Now figure बघूया आपण पुढे. The electrical power generating machine based on this principle is known as electric generator. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक जनरेटर. तुम्ही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक जनरेटर पाहिलेले असतील. हॉस्पिटलच्या बाहेर वगैरे ते पाहिलेले तुम्ही अशा प्रकारे ह्याची रचना असते बघा. एक मिनिट. तर एक सेकंड बाजू कुठे आपण बरोबर झालं. हा चला 5.1 कुठे गेले? 5.1 आकृती वर आहे का? 5.1 आकृती नाही खाली. आदित्य आवाज बंद ठेवायचा बाळा. हे बघा 5.1 आकृती आणि 5.2 आकृती या दोन्हीमध्ये फरक आहे बघा. दिसतं तुम्हाला? विद्युत चुंबकीय प्रवर्तन निर्माण होतंय, चुंबकीय विद्युत क्षेत्र आहे. आधी वाचून घेऊ आणि परत त्या आकृतीकडे आपण जाऊया. बघा गोल फिरणारा अक्षीय दांडा आहे. एकदा तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा चुंबक स्थिर ठेवताय किंवा काय करतो आपण? आपलं जे काही वाहक तो स्थिर ठेवतोय. तर यात काय केलं बघा, नीट लक्ष द्यायचं. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन
म्हणजे झोत यंत्र वापरले जाते. काय त्याला टर्बाईन तुम्हाला सांगितलं टर्बाईन फिरवायचं महत्त्वाचं काम आहे. टर्बाईनला पाती असतात. काय असतात टर्बाईनला पाती असतात. टर्बाईन मधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनरेटरला जोडलेले असते. यामुळे जनरेटरतील चुंबक फिरू लागते आणि काय निर्माण होतं? वीज निर्माण होते. काय निर्माण होतं? वीज निर्माण होते. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी की कशाप्रकारे होतं. परत सांगतो आणि मग आकृतीकडे येतो तुमच्या. बघा. So what happens? Such large generators are used in commercial power generation plants. Turbine is used to rotate magnet in the generator. A turbine has blade. Okay, turbine laga astat blades. When a flow of liquid or gas is directed to the blades of the turbine, turbine क्या होतात? Rotate होतात. Okay, turbine rotates because of the kinetic energy of the flow, the turbine is connected to electrical generator. Thus, the magnet of the electric generator starts rotating, and तुम्हाला काय मिळतं finally you get the electricity. You get the electrical energy. दिसतं तुम्हाला बघा. असे टर्बाईन तुम्हाला दिसत असतील त्याच्यावर ते हे असतात बघा. ब्लेड असतात ते फिरतं. ओके दिसतं तुम्हाला स्टीम टर्बाईन आहे हे. ओके आणि त्यात तुम्हाला काय मिळतं मग एनर्जी मिळते. हे सर्व तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. हे बघा अशा प्रकारे छान छान म्हणजे म्हणतात ना की ऍक्च्युअल आणि म्हणतात की काय ते आपलं एक सेकंड आपल्याकडे असणारे इंजिनिअरिंग म्हणा किंवा आपले जे काही इंजिनियर आहेत त्या सर्वांनी मिळून बनवलेले हे अशी काही यंत्र आहे खूप छान अशी आणि आपल्या गरजेचे आहेत. तर विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाहाचे तुम्हाला कळेल. म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी काय लागतं? जनित्र लागतं. जनित्र फिरवण्यासाठी तुम्हाला टर्बाईन लागतं. टर्बाईन फिरवण्यासाठी तुम्हाला ऊर्जेचा काय लागतो? स्रोत लागतो. आणि हा ऊर्जेचा स्रोत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय असू शकतो? दगडी कोळसा असू शकतो, पाणी असू शकतं किंवा आपले अणुऊर्जा असू शकते किंवा अणू असू शकतो. बरोबर? युरेनियम, थोरियम वगैरे. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगळे प्रकार पडतात. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडा डिझाईन सुद्धा वेगवेगळी असते. ही टर्बाईनची हे तुम्हाला दाखवतो आणि आपण मग परत ह्याच्याकडे जाऊया. बघा हा काय आहे ही त्याला म्हणतात विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती. हा फ्लो चार्ट आहे, प्रवाह आकृती आहे. यात तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की आपण या दिशेने चाललोय बघा. बरोबर? या दिशेने आपल्याला जायचं आहे. आता टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत हा ऊर्जा स्रोत बदलणार तुमचा प्रत्येक वेळेस म्हणजे जे तुम्ही वापरणार. त्यामुळे टर्बाईन फिरले जाणार. टर्बाईनमुळे टर्बाईन जनित्राशी जोडलेले असतात आणि जनित्र तुम्हाला काय देणार शेवटी विद्युत ऊर्जा देणार. काय देणार तुम्हाला? विद्युत ऊर्जा तुम्हाला देणार ते. बरोबर की नाही? 2 मिनिटं अजून एक सांगतो तुम्हाला. So this method बघा this method of electric energy generation can be represented as below. तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे ती मेथड. Thus, to generate electricity based on the principle of electromagnetic induction, we need a generator. To rotate the generator, we need a turbine, and to drive the turbine, we need an energy source. Based on the type of source used in the source is used to rotate the turbine. There are different types of power generating stations. The design of the turbine used in different types of power station is different. Getting so here the source it is connected to the turbine. Turbine rotate होता. Turbine is connected to the generator and generator provides the electric energy. Generator काय मिळतं आपल्याला? Generator provides electric energy. चला पुढे पाहूया आपण काय दिलं आपल्याला आणखी काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे तुम्हाला औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. बरोबर? आता तुम्हाला सांगितलं औष्णिक ऊर्जा. आता हे औष्णिक कुठलं असतं? तर त्याच्यामध्ये आपण वापरतो इंधन वापरतो कोळसा. काय वापरतो आपण? कोळसा. बघा. यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. कोळशाचं ज्वलन केलं जातं. कोळसा जाळला जातो. ज्वलन करून निर्माण झालेली जी काही उष्णता असते त्या ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी असतं ते पाणी तापवण्यासाठीचा उपयोग केला जातो. बरोबर? हे बॉयलर पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. मोठे-मोठे बॉयलर असतात ते तुम्हाला ऑलरेडी झालेत मी. पार्ट 1 किंवा पार्ट 2 मध्ये झाले असतील बघा. त्यानंतर या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये केले जाते. या वाफेमुळे काय फिरतं? टर्बाईन फिरतं. काय फिरतं या वाफेमुळे? टर्बाईन फिरतात. टर्बाईनला काय जोडलेलं असतं? जनित्र. त्याच्यामुळे काय तयार होते? वीज तयार होते. काय तयार होते? वीज तयार. आता जी वाफ असते ना वाफ, त्या वाफेचे रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं? पाण्यात होतं आणि ते कुठं जातं? परत बॉयलरकडे जातं. आणि ही रचना कंटिन्यू चालू असते. ही रचना कंटिन्यू चालू असते बघा. इकडे बघा माझ्याकडे. माझ्याकडे म्हणजे स्क्रीनकडे. हा इंधन कोळसा आहे. त्याच्यापासून काय तयार होतं? पाण्याचे वाफ तयार होते. बरोबर? तुम्ही कोळसा जाळता. कोळसा जाळल्यामुळे ज्या ठिकाणी बॉयलरमध्ये पाणी असते त्या पाण्याची वाफ होते. या वाफेमुळे काय होतं? टर्बाईन फिरतात. टर्बाईन जोडलेले असतात जनित्राशी आणि तुम्हाला काय मिळते? ऊर्जा मिळते. आपल्याला हे पाहिजे. त्यासाठी ही खटाटोप चालते आपली. आता
वाफ आहे की नाही वाफ. आता वाफ फक्त वापरली फिरवण्यासाठी, वाफ तशीच राहते. तर ही वाफ बघा इकडे दाखवतो तुम्हाला. ही जी वाफ आहे, ही वाफ पुन्हा काय होते थंड होते. वाफ थंड होऊन काय होते त्याचं पाणी होतं. काय होतं पाणी होतं आणि हे पाणी पुन्हा या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे अशा प्रकारे हे सायकल हे पाणी पाणी पुन्हा पुन्हा वापरलं जातं. फक्त यात प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम म्हणजे यात जो कोळसा आहे तो पुन्हा वापरला जात नाही. जो काही वापरतो कोळसा तो आपल्या या ठिकाणी संपतो. बरोबर? म्हणजे फक्त जे पाणी आहे हे फक्त इथे रिसायकल होत असतं. ते पण जेवढं पाणी वापरतो तेवढं परत रिसायकल होतं असं नाही. हा तुमचा आहे औष्मिक बघा परीक्षेला फक्त तुम्हाला ते हे देऊन यातल्या समजा तुम्हाला मध्येच हे गायब करतील. बरोबर आहे बघा. मध्ये तुम्हाला एक तर हे गायब करतील किंवा मग तुमचं हे गायब करतील आणि तुम्हाला विचारतील पूर्ण करा आकृती. तर ही तुम्हाला छान अशी आकृती जमली पाहिजे. अजून सांगतो बघा पुढे. The thermal energy based on electric power station. Thermal energy based on electric power station. Thermal energy based on electric power station. In this process, what do you use? You use fuel coal. काय वापरतो आपण? We use coal. It is used to boil the water and the water is converted into steam. Water is converted into steam. Using the steam, आवाज बंद ठेवायचा. Using the steam, turbines are rotated and they are connected to the generator and finally you get the electrical energy. But what happens? आता इथे जे steam आहे ना, this steam is again used. बघा, this steam is again cooled. It is converted back to water. त्याला काय होतं? Back to water convert होतो and ती परत कुठे ऍड होऊन जातं? परत बॉयलर मध्ये जातं. परत त्याची वाफ होते म्हणजे रिसायकल होत राहतं बघा. हे सगळं रिसायकल होत राहतं या ठिकाणी. गेटिंग कोणाला डाऊट येईपर्यंत मला वाटत नाही काही डाऊट असेल. खूप असं काही रॉकेट सायन्स नाही येते. म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेली प्रक्रिया. आता बघा विद्युत ऊर्जा बघा काय दिलं तुम्हाला विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला आपण औष्णिक विद्युत केंद्र असेही म्हणतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कोशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होत असते. टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा हस्तांतरण तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे. आता कोशामध्ये काय फरक पडतो बघा. सॉरी हा आता कोशामध्ये कोणती ऊर्जा असते? रासायनिक ऊर्जा असते. तिचं रूपांतर कशामध्ये होतं? औष्णिक ऊर्जेमध्ये. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? गतिज ऊर्जेमध्ये. गतिज ऊर्जेचं रूपांतर बरोबर वाफेतून कुठे जाते ते गती ऊर्जा टर्बाईन मध्ये जाते आणि तुम्हाला फायनली काय मिळतं? विद्युत ऊर्जा मिळते. याला आपण ऊर्जा अक्षतेचा नियम सांगितलाय त्याप्रमाणे बघा. रासायनिक ऊर्जा रूपांतर औष्णिक ऊर्जा रूपांतर गतिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा रूपांतर फायनली कशात झालेलं आहे? विद्युत ऊर्जेमध्ये झालेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ऊर्जा अक्षतेचा नियम. समजतंय? परत सांगतो बघा, रिपीट करतो. Okay. Since, see, since the thermal energy is used here to generate electrical energy, such power plants are known as thermal power plants. याला काय म्हणतात? Thermal power plants. In the thermal power plants, the chemical energy in the coal is converted into electrical energy. Chemical energy काय म्हणतात? Electrical energy. In a stepwise manner. कोणकोणत्या स्टेप आहेत? C. Which are the steps? See here. Which are the steps? Chemical energy in the coal. Chemical energy is converted into thermal energy. Thermal energy is converted into kinetic energy in steam. It is again transferred to in turbine and finally तुम्हाला काय मिळतं? You get the electrical energy. Finally you get the electrical energy. Getting guys? Okay. 2 मिनिटं. चलो आगे जाएंगे. चला पुढे जाऊया बघा. आता अशा प्रकारे तुम्हाला ह्याप्रमाणे दाखवलंय बघा. ओळशातील जी काही कौसा वापरून तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय बघा. शॉर्ट मध्ये तुम्हाला डायग्राम औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा एक आराखडा आहे. तर यामध्ये आपण एक थोडक्यात बघूया की कशा प्रकारे तुम्हाला वापरलं जातं. तर या ठिकाणी बघा कुठे गेलं हा हे बघा हे तुम्हाला बॉयलर दिसत असेल या ठिकाणी दिसतंय बॉयलर. हे बॉयलर आहे समोर. या बॉयलर मध्ये इंधन टाकतात बरोबर. इंधन आणि हवा असते. इंधन म्हणजे आपलं कोळसा. त्यानुसार काय होतं इथून बघा हे दिसतं तुम्हाला इथून. आता हे इंधन जे जळतं ना ते इंधन या जळून या ठिकाणून बाहेर पडतं बघा. दिसतं तुम्हाला धूर अशा प्रकारे इंधन बाहेर पडतं इथे ऑलरेडी. एक उंच असा मनोरा असतो तुम्ही बघितला असेल पॉवर प्लांटच्या मध्ये. चंद्रपूर वगैरे भागात कधी गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल बघा हे. त्याचबरोबर त्या ठिकाणी बघा हे टर्बाईन असतं आणि ही वाफ होते. हे पंप आहे. अं, हे टर्बाईन आहे तुमचे पुढे टर्बाईन हे ते टर्बाईन आहे बघा. ते वाफेने या टर्बाईन फिरले जातात. टर्बाईन फिरून ह्या जनित्राला जोडलेले असतात. जनित्र जोडून तुम्हाला काय मिळते? वीज मिळते. हे बघा इथे काय मिळते तुम्हाला? वीज मिळते. आता या ठिकाणी काय करतात? हे कूलिंग टॉवर आहे. म्हणजे पाणी थंड करतात. कूलिंग टॉवर पाणी थंड करतात आणि काहीसे गरम पाणी या ठिकाणी जातं आणि बघा उरलेलं पाणी या ठिकाणी तुमचं जातं. काहीसे गरम म्हणजे खूप इकडे जे पाणी जातं ते वाफ वाफ जाते ती एका साईडला आणि इथे जे आहे ना ते थोडंसं म्हणजे खूप थंड नसतं पाणी पण थोडंसं गरम पाणी या ठिकाणी तुम्हाला जातं आणि हे रिसायकल होत असतं. आणि सॉरी
आणि तुम्हाला बाष्प आणि हवा या ठिकाणी मिळते. अशा 2 प्रकारचे टॉवर या ठिकाणी तुम्हाला मिळतात. हे याला म्हणतो आपण काय म्हणतात त्याला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा एक आराखडा आहे. काय आहे तो? आराखडा आहे. हे तुम्ही पाहिलं पण असेल बऱ्याच ठिकाणी. माझ्या मते तुम्ही जर कधी प्रवास वगैरे केला असेल, तर तुम्हाला हे दिसेल. नाशिकच्या भागात सुद्धा आहे तुम्हाला बघा. हे बघा स्टॅग आहे. कंबशन सियर. स्टॅग म्हणजे असं मोठा उंच मनोरा आहे, तिथून ती वाफ बाहेर जाते. कशाची? कोळसाचा धूर आहे, लक्षात ठेवा. कशाचा धूर आहे? कोळशाचा. हे बॉयलर आहे, पाणी गरम होतं. Then here it is the turbine, it rotates, it is connected to generator and it gives energy. Now, हा एक कंडेन्सर या ठिकाणी कंडेन्सर असतं. या ठिकाणी वाफ जाते. कूलिंग टॉवर आहे. वॉटर इज कूल्ड आणि परत बॅक जाते या बाजूला. दिसतं तुम्हाला? हे बघा. वॉर्म वॉटर या ठिकाणी परत जाते. ते रिसायकल होत असतं. अशा प्रकारे वॉटर रिसायकल होत असतं. गेटिंग गाईज? चला. तर लक्ष द्या आता. आता एखादं औष्णिक केंद्र तुम्ही पाहिलं असेल, बरोबर? ते तुम्हाला 2 मनोरे दिसतात. आणि हे मनोरे तुम्हाला कसे आता कळले? या ठिकाणी 2 मनोरे तुम्हाला दिसतात. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल. औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना आकृतीचा आराखडा तयार काढून पाहिल्यास तुम्हाला काय दिसतं? बॉयलर, टर्बाइन, जनरेटर आणि संगणन ही रचना तुम्हाला दिसते. बॉयलरमध्ये इंधनाचे काय करतात? ज्वलन करतात. उत्सर्जित वायू उंच धुरड्यामार्फत हवेत सोडला जातो. तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाइन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान व दाब कमी होतात. अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन म्हणजे तिला थंड करून पुन्हा पाणी केलं जातं, पाण्यात रूपांतर केलं जातं. या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम कोण करतं? कंडेन्सर किंवा संगणन यंत्र करतो. कुठे असतं ते? कूलिंग टॉवरमध्ये असतं. बरोबर? पाण्यात कूलिंग टॉवरमध्ये ऑलरेडी पाणी पण असतं. कूलिंग टॉवरमध्ये पाणी संगणक यंत्रातून फिरवले जाते. त्यामुळे वाफेतील यंत्रणा उष्णता कूलिंग टॉवरमध्ये पाण्याला मिळते व वाफ थंड होऊन तिचे रूपांतर कशामध्ये होते? पाण्यात होते. ही उष्णता मग बाष्प व तप्त वायूच्या रूपात कूलिंग टॉवर मार्फत कुठे असते? बाहेर टाकली जाते. का तिथे सुद्धा ऑलरेडी उष्णता तयार होती. बाहेर टाकणं सुद्धा गरजेचं असतं. औष्णिक विद्युत निर्मिती ही जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा मार्ग असला, तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्या निर्माण होत असतात. बरोबर? ठीक आहे. परत सांगतो आणि थोडासा एक ब्रेक घेऊया नंतर मग आपला सेकंड सेशन चालू होईल. So we already have seen the boiler, turbine, generator, and the condenser are arranged in power station. हे important points आहेत. Now, the power combustion of fuel, that is coal, in the boiler is emitted. Sorry, the emitted gas are released to the atmosphere through very high tower. Once the turbine is rotated using the steam at high temperature and high pressure, steam temperature and pressure decreases. This steam is converted back to water by taking out heat of from heat. Right, but cool करतो आपण त्याला. This is done in a condenser using water in a cooling tower. The water in the cooling tower is circulated through the condenser. Heat energy in the steam is given to water and steam condenses back to water. The heat absorbed by the water is then released to the atmosphere, pass through vapor and heated air through cooling tower. Almost the thermal power and generation is major way of electricity generation today. It suffers certain problems. कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत बघा? It suffers certain problems. कोणकोणते प्रॉब्लेम्स आपल्याला आहेत का नाही बघूया आपण. माझ्या मते हा दिलेले आहेत ते. बघ. कोणकोणत्या आहेत समस्या? तर पहिली समस्या अशी आहे त्या ठिकाणी, की तुम्ही कोळसा वापरता. काय वापरतो आपण? कोळसा वापरतो. तर कोळशाच्या ज्वलनामुळे हवेचे प्रदूषण, कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड सारख्या आरोग्यास घातक वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होत असतात. कोळशा ज्वलनामुळे उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. त्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा हा भूगर्भामध्ये साठा आहे त्याचा आणि तो मर्यादित आहे. त्यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशावर अवलंबून राहता येईल का? नाही. तर त्याची मर्यादा आपल्याला आहे. कुठे कुठे औष्णिक विद्युत केंद्र बघा. विंध्यनगर आहे मध्य प्रदेश. त्याची क्षमता आहे 4760 मेगावॅट. मुंद्रा गुजरात, तमनार छत्तीसगड, चंद्रपूर महाराष्ट्र. तर अशा प्रकारचे काही औष्णिक विद्युत केंद्र आहेत. बघा पुढे बघा काय प्रॉब्लेम्स. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स? एअर पोल्युशन बघा, निर्लक्ष द्या. एअर पोल्युशन होता हा मोठा प्रॉब्लेम आहे. ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन एमिशन ऑफ गॅसेस. कोणकोणते गॅसेस बाहेर पडतात? कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू द हेल्थ. हे आपल्याला माहित आहे. अलॉंग विथ द एमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, सूट पार्टिकल बाहेर पडतात. छोटे छोटे बारीक कण ऑफ द इन द एन्व्हायरमेंट. This may cause serious health problems related to respiratory system. अजून finally काय होतं? The reserves of the fuel are used in this method. Sorry, used in method that is coal are limited. Coal limited आहे माहिती तुम्हाला ना. कोळसा कसा तयार झाला, काय झालं तुम्हाला माहित असेल. Therefore, in future there will be limitations on the availability of coal. तर महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प आहे तो चंद्रपूरला आहे. तुम्ही कधी गेला तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. खूप मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी.